सर्वांना नमस्कार. क्लास 11th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 3 जर्नल म्हणजे रोजनिशी किंवा रोजकीर्द, लेक्चर नंबर 7 स्पेसिमेन ऑफ जर्नल. नेक्स्ट, जर्नलचा जो फॉर्मॅट आहे तो याप्रमाणे दिलेला आहे. स्पेसिमेन फॉर्मॅट रूलिंग और प्रो फॉर्मा ऑफ जर्नल इज गिवन बिलो. खालीलप्रमाणे 5 कॉलममध्ये जर्नलचा किंवा रोजकीर्दचा रोजनिशीचा नमुना दिलेला असतो. प्रथमतः वर हेडिंग घ्यायचं, जर्नल ऑफ डॅश डॅश. 5 कॉलममध्ये पहिला कॉलम डेट. डेटमध्ये प्रथमतः इयर, मंथ आणि डेट म्हणजे YY, MM आणि DD असा पहिला कॉलम राहील. 2 नंबरचा कॉलम आहे पर्टिक्युलर्स. त्यामध्ये 1 अकाउंट इज डेबिटेड वरच्या बाजूला घ्यायचा आणि अदर अकाउंट इज क्रिएटेड थोडंसं अर्धा सेंटीमीटर अंतर सोडून खालच्या बाजूला घ्यायचं. म्हणजेच नेम ऑफ द अकाउंट डेबिट टू नेम ऑफ द अकाउंट क्रेडिट. आणि त्यानंतर मग नॅरेशन बिंग कशासाठी आपण ही जर्नल एंट्री बनवलेली आहे, कोणत्या अकाउंटसाठी जर्नल एंट्री बनवलेली आहे ते आपल्याला थोडक्यात ब्रीफ एक्सप्लेनेशन इन शॉर्ट वर्ड, इन शॉर्ट सेंटेन्समध्ये ते वाक्य त्यामध्ये लिहिणे आवश्यक आहे. आणि त्याची सुरुवात फॉर या शब्दाने किंवा बीइंग या शब्दाने करून ते ब्रीफ नॅरेशन, स्मॉल नॅरेशन, 1 सेंटेन्स नॅरेशन तेथे लिहून कंस, त्यानंतर मग अंडरलाईन करायची. त्यानंतर लेजर फोलिओ यानंतरचं जर्नल नंतरचं जे पुस्तक आपलं आहे बुक्स ऑफ अकाउंट्समधील त्याचं नाव आहे लेजर बुक. तर लेजर बुकचा जो पान नंबर आहे पोस्टिंग करताना तो या ठिकाणी लिहायचा असतो. म्हणून 3 नंबरचा कॉलम आहे लेजर फोलिओ, खातेवही पान नंबर. त्यानंतर डेबिट अमाऊंट म्हणजे नावे रक्कम आणि क्रेडिट अमाऊंट जमा रक्कम. तर डेबिट अमाऊंटमध्ये नेम ऑफ द अकाउंट डेबिटेड, त्यामध्ये डेबिट या कॉलममध्ये रक्कम लिहायची. अँड टू नेम ऑफ द अकाउंट क्रिएटेड आणि क्रेडिट कॉलममध्ये टोटल लिहायची. म्हणजे वरील जो डेबिट केलेला आहे त्याची रक्कम डेबिट कॉलममध्ये आणि ज्याला क्रेडिट केलं आहे त्याची रक्कम क्रेडिट कॉलममध्ये. या पद्धतीने हा जर्नलचा 5 कॉलममधील फॉर्मॅट सर्वांनी काळजीपूर्वक समजून घेणे आवश्यक आहे. स्पेसिमेन फॉर्मॅट रूलिंग प्रो फॉर्मा ऑफ जर्नल इज गिवन बिलो. फर्स्ट हेडिंग, जर्नल ऑफ डॅश डॅश बिझनेसमॅन. 5 कॉलम. फर्स्ट कॉलम डेट. डेटमध्ये YY, मंथ, MM आणि DD डेट. त्यानंतर पर्टिक्युलर्स, त्यामध्ये फर्स्ट अकाउंट डेबिटेड अँड 2 अदर अकाउंट इज क्रिएटेड. लेजर फोलिओ, खाते वही पान क्रमांक तेथे नमूद करायचा. डेबिट अमाऊंट रुपीज, नावे रक्कम रुपये, अँड क्रेडिट अमाऊंट रुपीज जमा रक्कम रुपये. आणि त्यानंतर नेम ऑफ द अकाउंट डेबिटेड, त्याच्यासमोर डेबिट कॉलममध्ये 1000, 2000, 5000 जी काही अमाऊंट असेल ती मेन्शन करायची. त्यानंतर 2 नेम ऑफ अकाउंट क्रिएटेड, क्रेडिट कॉलममध्ये त्याची अकाउंट मेन्शन करायची. आणि सर्वात शेवटी एका वाक्यामध्ये नॅरेशन, तेथे बीइंग या शब्दाने, फॉर या शब्दाने सुरुवात करून तेथे लिहिणे आवश्यक आहे. हा झाला
जर्नलचा फॉर्मॅट 5 कॉलममध्ये असतो. आता जर्नलचा फॉर्मॅट झाल्यानंतर आपण प्रत्येक कॉलमचे डिटेल्स पाहूया. पहिला कॉलम कोणता आहे? एक्सप्लेनेशन ऑफ कॉलम्स. 5 कॉलम आहेत, त्यामधील फर्स्ट कॉलम आहे डेट. डेट म्हणजे तारीख, तारीख पे तारीख. इन दिस कॉलम डेटमध्ये कसं लिहायचं तुम्हाला मी सांगितलं. पहिल्यांदा इयर, सेकंड नंबरला मंथ आणि थर्ड नंबरला डेट. तर डेट इन दिस कॉलम ऑफ जर्नल रेकॉर्ड्स ऑफ द इयर, मंथ अँड डेट ऑफ एव्हरी ट्रान्झॅक्शन इज रिटन. प्रत्येक व्यवहार घडला की तेथे लगेच तारीख टाकून त्याची नोंद करून ठेवायची. मग तो कॅश ट्रान्झॅक्शन असेल किंवा क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल, त्याची ताबडतोब एंट्री करून ठेवायची तारखेला. तारखेवाईज लिहून ठेवायचं, डेट वाईज लिहून ठेवायचं. द इयर शूड बी रिटन ॲट द टॉप अँड बिलो दॅट द मंथ अँड डेट शूड बी रिटन. जर्नलमध्ये प्रथमतः इयर लिहायचं, नंतर मंथ लिहायचं आणि नंतर मग डेट लिहायची. अशा पद्धतीने जर्नलमध्ये डेट कॉलम वापरला जातो. आता सेकंड कॉलम होता आपला पर्टिक्युलर्स म्हणजे तपशील. पर्टिक्युलर्स म्हणजे तपशील किंवा विवरण. म्हणजे कोणाला डेबिट केलं, कोणाला क्रेडिट केलं, कशामुळं केलं, का केलं, काय कारण, दोघांमध्ये विक्रेता ग्राहक किंवा सावकार धनको किंवा कर्जदार व्यक्ती असेल किंवा इतर संस्था असतील, 2 घटक असतील, 2 व्यक्ती असतील, 2 पार्टी असतील, त्यांच्या ट्रान्झॅक्शनमध्ये कोणाला डेबिट केलं आणि कोणाला क्रेडिट केलं त्याची कारणं, त्याचा सहसंबंध या पर्टिक्युलर्स कॉलममध्ये दिलेला असतो. पर्टिक्युलर्स म्हणजे विवरण. इन पर्टिक्युलर्स कॉलम द जर्नल एंट्री इज पास्ड इन 3 पार्ट्स. पर्टिक्युलर कॉलम 3 बाबीमध्ये त्याचे पार्ट केलेले आहेत. त्यामधला पहिला पार्ट आहे डेबिट अकाउंट, म्हणजे नावे. इट रेकॉर्ड्स द नेम ऑफ द अकाउंट टू बी डेबिटेड. म्हणजे ज्याला आपण डेबिट केलेला आहे तो डेबिट कॉलममध्ये. सेकंड क्रेडिट अकाउंट, जमा रक्कम, ज्याला आपण क्रेडिट केलेलं आहे त्यासंबंधी इट रेकॉर्ड्स द नेम ऑफ द अकाउंट टू बी क्रेडिटेड. दिस इज डिसाइडेड बाय अप्लाइंग द रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. आणि डेबिट क्रेडिट करताना आपल्याला तेथे पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंटचे जे गोल्डन रूल्स दिलेले आहेत त्या रूलचा उपयोग करणे गरजेचे आहे. द वर्ड डेबिट हा जो शब्द आहे DR इज रिटन इन फ्रंट ऑफ डेबिटेड अकाउंट जस्ट नियर लेजर फोलिओ कॉलम. म्हणजे LF आणि DR हे 2 शब्द जवळजवळ लिहायचे किंवा येतात. द अकाउंट टू बी क्रेडिटेड इज रिटन ऑन द नेक्स्ट लाईन बिगिनिंग विथ द वर्ड टू आफ्टर लिव्हिंग शॉर्ट स्पेस जस्ट नियर डेट कॉलम. नॅरेशन इज टू बी रिटन जस्ट बिलो द जर्नल एंट्री. आणि मग एक अकाउंट डेबिट करायचा, दुसरा अकाउंट क्रेडिट करायचा. दुसरा अकाउंट लिहिताना थोडंसं अर्धा सेंटीमीटर अंतर सोडायचं. एंट्री झाली की डेबिटच्या पुढं डेबिटची रक्कम लिहायची, क्रेडिटच्या पुढं क्रेडिटची रक्कम लिहायची. त्यानंतर नॅरेशन लिहायचं थोडक्यामध्ये त्या एंट्रीचं, कारण भविष्यामध्ये आपल्याला समजलं पाहिजे. त्यानंतर 3 नंबरला नॅरेशन इज अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द जर्नल एंट्री. आणि नॅरेशन म्हणजे काय तर व्यवसायातील जो व्यवहार आहे त्याची आपण जर्नल एंट्री केल्यानंतर नॅरेशन इज अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द जर्नल एंट्री. म्हणजे आपण जी जर्नल एंट्री बनवलेली आहे त्याचं थोडक्यात एका वाक्यामध्ये स्मॉलमध्ये जे आपण कथन लिहितो, स्पष्टीकरण करतो त्याला आपण नॅरेशन असं म्हणतो. इट इज रिटन इन द ब्रॅकेट अँड बिगिन्स द वर्ड बीइंग. आणि नॅरेशनची सुरुवात जी आहे ती बीइंग या शब्दापासून होते. नेक्स्ट त्यानंतरचा तिसरा कॉलम आहे लेजर फोलिओ. इट मीन्स पेज नंबर ऑफ द लेजर. म्हणजे खाते वहीचा पान क्रमांक जर्नल कॉलममध्ये लिहायचा.
The transactions entered in the journal are posted to the ledger. In this column, the page number should be recorded against each and every account at the time of posting in ledger. The folio number may be written in red ink to distinguish them from the amount. आणि ज्यावेळेस आपण जर्नल टू लेजर आणि लेजर टू जर्नल आपण ज्यावेळेस पोस्टिंग करतो त्यावेळेस काय करायचं, त्या ठिकाणी रेड इंकचा पेन यूज करायचा आणि एकमेकाचे पान क्रमांक लेजर फोलिओचा खातेवहीचा पान नंबर रोज किर्दमध्ये आला पाहिजे आणि रोज किर्दचा पान नंबर हा खातेवहीमध्ये येणे गरजेचं आहे. त्यावेळेस काय करायचं, रेड पेनचा यूज करायचा. त्यानंतर 4 नंबरचा कॉलम आपला आहे डेबिट नावे रक्कम. इन दिस कॉलम द अमाऊंट ऑफ डेबिट अकाउंट इज रिटर्न. यामध्ये नावे रक्कम लिहायची. 5वा कॉलम आहे क्रेडिट अमाऊंट जमा रक्कम. इन दिस कॉलम द अमाऊंट ऑफ क्रेडिट अकाउंट इज रिटर्न. आणि या कॉलममध्ये क्रेडिटची अमाऊंट लिहायची. असा 5 कॉलमचा जर्नलचा फॉर्मॅट दिलेला आहे. त्यानंतर कास्टिंग ऑफ जर्नल. मग आता तुम्हाला काय करायची, जर्नलची बेरीज करायची. तर आता जर्नलचा फॉर्मॅट आपला कशा पद्धतीने आहे, 5 कॉलममध्ये आहे. म्हणजे पहिल्यांदा डेट, इथं डेट आहे, नंतर इथं पर्टिक्युलर आहे, नंतर इथं LF आहे, या ठिकाणी LEF, इथं डेबिट रुपीज आणि नंतर इथं क्रेडिट रुपीज. तर 1, 2, 3, 4 आणि 5. तर काय करायचं, इथे डबल एंट्रीचा नियम लागू होणार आहे, डबल एंट्री सिस्टीमचा. आणि डबल एंट्री सिस्टीमचा रूल काय आहे, तर एव्हरी डेबिट हॅज बीन करस्पॉन्डिंग क्रेडिट अँड एव्हरी क्रेडिट हॅज बीन करस्पॉन्डिंग डेबिट फॉर द सेम अमाऊंट. किंवा अमाऊंट ऑफ डेबिट इज इक्वल टू द अमाऊंट ऑफ द क्रेडिट अँड अमाऊंट ऑफ द क्रेडिट इज इक्वल टू द अमाऊंट ऑफ द डेबिट फॉर द सेम अमाऊंट. म्हणजेच अमाऊंट ऑफ डेबिट इज इक्वल टू अमाऊंट ऑफ क्रेडिट. म्हणजे डेबिट क्रेडिट कसं असतं, इक्वल असतं. आणि याला आपण डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक किपिंगचा रूल म्हणतो. आणि ज्या वेळेस आपण जर्नल कॉलमची किंवा जर्नल फॉर्मॅटची आपण बेरीज घेणार आहोत त्यावेळेस काय करायचं, डेबिटची टोटल घ्यायची पहिल्यांदा आणि तीच टोटल क्रेडिटची सुद्धा आली पाहिजे. दोन्ही टोटल डेबिट आणि क्रेडिट या दोन्ही टोटल ज्या वेळेस आपल्या इक्वल येतील, बरोबर येतील, त्यावेळेस म्हणायचं आपलं कास्टिंग ऑफ जर्नल किंवा जर्नलची टोटल जी आहे ती बरोबर आलेली आहे असं समजून घ्यायचं. कास्टिंग ऑफ जर्नल म्हणजे जर्नल कॉलमच्या डेबिटची टोटल आणि क्रेडिटची टोटल, त्यालाच म्हणायचं कास्टिंग ऑफ जर्नल. म्हणजे जर्नलची बेरीज किंवा टोटल घेणे. आणि कशी घेणे, तर ॲट द एंड ऑफ ईच पेज ऑफ जर्नल द टोटल ऑफ डेबिट अमाऊंट अँड क्रेडिट अमाऊंट कॉलम इज टेकन टू चेक अरिथमॅटिकल ॲक्युरेसी ऑफ द ट्रान्झॅक्शन. तर जनरल कॉलम किंवा जर्नल याची बेरीज घेताना प्रत्येक पानाची बेरीज घेणं गरजेचं आहे की जेणेकरून आपणास समजतं की अमाऊंट ऑफ डेबिट आणि अमाऊंट ऑफ क्रेडिट त्याची जी डबल एंट्री सिस्टीमचा जो रूल आहे त्याप्रमाणे गणितीय दृष्ट्या किंवा गणिताच्या नियमानुसार ते दोन्हीही अचूक आहेत का, अचूकता त्यामध्ये आहे का, अकाउंटंटने जे काय ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलेले आहेत त्याच्या जर्नल एंट्री ज्या केलेल्या आहेत आणि त्याचं क्लासिफिकेशन बरोबर केलं आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी टोटल प्रत्येक पानाची घेऊन प्रत्येक पानाची टोटल घेऊन ती पुढच्या पानावर काय करायची, कॅरेट फॉरवर्ड करायची, पुढच्या पानावर न्यायची. ती रक्कम पुढच्या पानावर म्हणजे प्रत्येक पानावरचा बॅलन्स हा मागील बॅलन्स हा पुढच्या पानावर ओढणे, त्याला म्हणायचं कॅरीड फॉरवर्ड किंवा कॅरीड किंवा ब्रॉट डाऊन असं म्हणायचं.
किंवा आपण त्याला ब्रॉट फॉरवर्ड असं सुद्धा म्हणतो. थोडक्यात कॅरीड डाऊन किंवा ब्रॉट फॉरवर्ड. तर द टोटल ऑफ बोथ कॉलम द टोटल्स ऑफ बोथ द कॉलम्स मस्ट बी इक्वल. दोन्ही कॉलमची टोटल डेबिट क्रेडिट सारखी यायला पाहिजे, समसमान आली पाहिजे. आफ्टर रेकॉर्डिंग जर्नल एंट्रीज ॲट द एंड ऑफ ईच पेज द टोटल ऑफ अमाऊंट कॉलम इज कॅरीड फॉरवर्ड टू नेक्स्ट पेज. आणि काय करायचं, प्रत्येक पानाची बेरीज घेऊन त्या प्रत्येक पानावरची बेरीज पुढील पानावर कॅरीड फॉरवर्ड किंवा कॅरीड ती ब्रॉट फॉरवर्ड किंवा कॅरीड फॉरवर्ड म्हणजे काय करायचे, पुढे न्यायची. अशी प्रत्येक पानाची बेरीज काय करायची, मागील पानाची बेरीज पुढच्या पानावर कॅरीड फॉरवर्ड करायची, पुढे ती पुढच्या पानावर घेऊन जायची नेक्स्ट पेजवर बाय रायटिंग वर्ड. आणि तिथं शब्द वापरायचा टोटल कॅरीड फॉरवर्ड, म्हणजे C/F हा शब्द वापरायचा. टोटल कॅरीड फॉरवर्ड किंवा टोटल ब्रॉट डाऊन असा शब्द वापरायचा. BD वापरायचा किंवा CF कॅरीड फॉरवर्ड CF इन पर्टिक्युलर कॉलममध्ये शब्द वापरायचा. आणि डेबिटची टोटल डेबिट कॉलममध्ये आणि क्रेडिटची टोटल क्रेडिट कॉलममध्ये. द नेक्स्ट पेज विल बिगिन द टोटल ब्रॉट फॉरवर्ड फ्रॉम प्रिव्हियस पेज. आणि मग काय होईल, मागील पानावरची बेरीज किंवा मागील पानावरची टोटल जर पुढील पानावर आपण फॉरवर्ड केली तर त्या पानाची सुरुवात आरंभीची शिल्लक म्हणून त्या टोटलने काय होईल, डेबिट आणि क्रेडिटची सुरुवात होईल. आणि नंतर त्याच्यावरती पुढचे ट्रान्झॅक्शन त्याचं अकाउंटिंग रेकॉर्ड किंवा अकाउंटिंग जर्नल त्या ठिकाणी त्यामध्ये ॲड केल्या जातील. असं प्रत्येक पानाची बेरजा घेत जाऊन पुढील पानावरती कॅरीड फॉरवर्ड C/F करणे गरजेचे आहे. द नेक्स्ट पेज विल बिगिन विथ द टोटल ब्रॉट फॉरवर्ड फ्रॉम प्रिव्हियस पेज बाय रायटिंग द वर्ड टोटल ब्रॉट फॉरवर्ड. म्हणजे मागील पानावर CF शब्द वापरायचा आणि ज्या पानावर आपण बेरीज नेलेली आहे त्या पानावर BF शब्द वापरायचा. CF म्हणजे कॅरीड फॉरवर्ड आणि BF म्हणजे मागून पुढे आणले. ब्रॉट फॉरवर्ड म्हणजे कॅरीड फॉरवर्ड म्हणजे पुढे नेणे, पुढे न्या. आणि ब्रॉट फॉरवर्ड म्हणजे मागून येथे आणले किंवा मागील पानावरूनची बेरीज ह्या पुढील पानावर आणली त्याला म्हणायचं ब्रॉट फॉरवर्ड. म्हणजे कॅरीड फॉरवर्ड आणि ब्रॉट फॉरवर्ड. कॅरीड फॉरवर्ड म्हणजे पुढे न्या आणि ब्रॉट फॉरवर्ड म्हणजे पाठीमागून पुढे आणलेली रक्कम असा शब्द लिहायचा. ऑन द लास्ट पेज ऑफ जर्नल ग्रँड टोटल इज कास्टिंग. आणि मग आपण ज्याची ग्रँड टोटल घेतो ही ग्रँड टोटल म्हणजेच ह्याची कास्टिंग म्हणजे बेरीज, कास्टिंग म्हणजे टोटल आणि ती टोटल बरोबर येणं गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचा भाग पाहिलेला आहे आणि तो महत्त्वाचा भाग म्हणजे फॉर्मॅट ऑफ जर्नल. त्याची वैशिष्ट्ये, पहिलं वर हेडिंग घ्यायचं जर्नल ऑफ डॅश डॅश. 5 कॉलम आपण घ्यायचे. फर्स्ट डेट कॉलम, तारीख. दुसरा पर्टिक्युलर्स विवरण किंवा तपशील. तिसरा लेजर फोलिओ खातेवही पान क्रमांक. डेबिट अमाऊंट रुपीज म्हणजे नावे रक्कम रुपये. क्रेडिट अमाऊंट रुपीज जमा रक्कम रुपये. 5 कॉलम झाले. त्यानंतर डेट लिहिताना इयर, मंथ आणि डेट. पर्टिक्युलर्समध्ये नेम ऑफ द अकाउंट डेबिटेड इथं डेबिट लिहायचं LFच्या शेजारी आणि अंतर सोडून टू नेम ऑफ द अकाउंट क्रेडिटेड ते घ्यायचं. त्यानंतर मग डेबिटच्या कॉलममध्ये डेबिट अमाऊंट घ्यायची आणि क्रेडिट कॉलममध्ये क्रेडिट अमाऊंट घ्यायची. आणि त्यानंतर थोडक्यात म्हणायचं नॅरेशन. बिंग कॅश पेड म्हणायचं, बिंग सॅलरी पेड, बिंग मोबाईल बिल पेड, बिंग गुड्स परचेस, बिंग मोटर कार परचेस, बिंग मोटरसायकल परचेस. अशा पद्धतीने काय करायचं तिथे नॅरेशन नमूद करायचं. तरी
आलेल्या व्हिडिओचा व्यवस्थित अभ्यास करा आणि व्यवस्थित ऐकून घ्या, पुस्तक समोर ठेवा आणि त्याप्रमाणे आपला अभ्यास होऊन स्पेसिमेन ऑफ जर्नल कशा पद्धतीने आहे तो सर्वांनी माहीत करून घ्यायचा आहे. धन्यवाद.